देशामध्ये महागाईचा भडका उडालेला आणि आजपासून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली। पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले। युद्धामुळे महागाईचा भडका, पेट्रोलचे दर 135 वर जाण्याची भीती। संपूर्ण राज्यातील नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि धक्का देणारी बातमी आज समोर आलेली आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होता, तर या युद्धाचा फटका संपूर्ण राज्यातील नागरिकांना आता या जून महिन्यामध्ये बसत आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खाण्याच्या वस्तूपासून ते रोज वापरायच्या सर्व वस्तू आता प्रचंड महाग होत आहेत। यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर, गॅसच्या किमती, किराण्याच्या वस्तू, सोन्या चांदीचे दर, यासोबतच खाण्याचे तेल, शेंगदाणे, विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले, साखर, साबण, यासोबत कांदा, बटाटा, भाजीपाला, फळे, मटणाच्या किमती, तर अशा टोटल मिळून 15 वस्तूंच्या किमती आता या जून महिन्यामध्ये प्रचंड वाढणार आहे। त्यामुळे जर तुम्ही या वस्तू लवकरात लवकर खरेदी नाही करून ठेवल्या तर तुमच्या खिशाला या जून महिन्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये कात्री लागणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खिशाला कात्री लागली नाही पाहिजे, आपल्याला वस्तू कमी किमतीमध्ये मिळाल्या पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकच्या वस्तू मिळून जातील। आता बघा, मागच्या काही दिवसांपूर्वी अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू होता, तर हे युद्ध आता संपून भरपूर दिवस उलटलेले आहेत। परंतु युद्ध संपल्यानंतर या युद्धाचा फटका आता भरपूर दिवसानंतर संपूर्ण राज्यातील जनतेला बसत आहे। कारण काय झालेलं आहे की ज्या वस्तू बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये येत आहेत, तर त्या बाहेरच्या देशातील वस्तू आता आपल्या देशामध्ये जास्त पैसे देऊन पाठवल्या जात आहेत। काही ठिकाणी पेट्रोल येत आहे, काही ठिकाणाहून या ठिकाणी डिझेल येत आहे, काही देशामधून विविध आपल्याला रोज वापरायच्या वस्तू येत आहेत। परंतु बाहेरच्या देशातील या येणाऱ्या वस्तू आता प्रचंड महाग मिळत आहे। त्यामुळे आपल्या देशासह संपूर्ण राज्यामध्ये या 15 वस्तूंच्या किमती आता प्रचंड वाढणार आहे। त्यामुळे तुम्ही या 15 वस्तू आजच्या आज खरेदी केल्या तर तुमच्या खिशाला कात्री बसणार नाही। परंतु जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं, टाळाटाळ केले, बातमी अर्धवट पाहिली, तर तुमच्या खिशाला उद्या सकाळी कात्री लागणार आहे। तुमचं महिन्याचं बजेट या ठिकाणी आता कोलमडणार आहे। कारण बघा, शहरांमध्ये जे नागरिक राहतात आणि गावामध्ये जे नागरिक राहतात, तर ते अगोदरच पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे त्रासलेले होते। परंतु आता दुसऱ्या वस्तूंच्या याद्या या ठिकाणी आता जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे आता सर्व नागरिकांना मोठं टेन्शन येत आहे। परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी संपूर्ण राज्यातील आणि संपूर्ण देशातील सर्व जनतेला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या, ही माहिती ऐकले, तर तुम्हाला फायदा होईल। परंतु जर तुम्ही मोदी साहेबांचं ऐकलं नाही, मोदी साहेब काय म्हणतायत याकडे दुर्लक्ष केलं, तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे। जास्त पैसे देऊन तुम्हाला रोज वापरायच्या वस्तू आता खरेदी कराव्या लागतील। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा मित्रांनो, विचार करायला गेलं तर आपल्याला रोज तेल लागतं। आपण भाजी बनवतो, चपात्या बनवतो, तर आपल्याला भाजी बनवण्यासाठी, चपाती बनवण्यासाठी आपल्याला तेल लागतं। यासोबत तुम्ही कुठे कामाला जात असाल किंवा तुमचं काही अर्जंट काम असेल, तर त्यासाठी आपण गाडीचा वापर करत असतो। आता ही गाडी काय पाण्यावरती चालत नाही, तर या गाडीसाठी आपल्याला पेट्रोल टाकावं लागतं। ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना डिझेलचा वापर करावा लागतो। जे शेतकरी बांधव आहेत, तर त्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरमध्ये डिझेल वापरावं लागतं। परंतु आता बाहेरच्या देशामधून हे येणारे डिझेल, बाहेरच्या देशामधून हे येणारे पेट्रोल हे कमी प्रमाणामध्ये येत आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती आता प्रचंड वाढणार असल्याची बातमी मागच्या 5 मिनिटांपूर्वी समोर आलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला पेट्रोल डिझेलची गरज असेल तर तुम्ही हे पेट्रोल डिझेल कधी खरेदी करायचे आहे त्याचीच माहिती सांगतो। यासोबत तेल कधी खरेदी करावा, यासोबत किराण्याच्या वस्तू कधी खरेदी केल्या पाहिजेत, यासोबत तुम्हाला टीव्ही खरेदी करायचा असेल, एखादा फ्रीज खरेदी करायचा असेल, एखादी 2 व्हीलर गाडी खरेदी करायची असेल, सोनं खरेदी करायचं असेल, तर तुम्ही याची खरेदी कधीपासून केली पाहिजे तुम्हाला हे सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही। याचीच माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत
पाहत आहोत। आता बघा मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपले पैसे वाचले पाहिजेत तर तुम्ही आजच या वस्तू खरेदी करून ठेवायच्या आहेत, कारण उद्यापासून या 15 वस्तूंच्या किमती आता प्रचंड वाढणार आहेत। तर या 15 वस्तू तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, परंतु तुमचं म्हणणं असेल की या 15 वस्तूंची गरज आम्हाला आहे का? तर बघा, या 15 वस्तूंपैकी 5 वस्तू आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी असतात, उर्वरित 10 वस्तू आपल्याला 2-3 दिवसानंतर लागत असतात। त्यामुळे या 15 वस्तू आपल्या 100% गरजेच्या आहेत। जसं आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मानवी जीवनासाठी वस्तू गरजेच्या आहेत, त्याच पद्धतीने या 15 वस्तू प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत गरजेच्या आहेत। कारण जग किती जरी युद्धाच्या संकटामध्ये असलं तरी पण आपण खाणं बंद करू शकत नाही, आपण कपडे घालणं बंद करू शकत नाही, गाडीवरती फिरणं बंद करू शकत नाही, शेतामधील कामे आपण बंद ठेवू शकत नाही, बाजारामधून भाजीपाला यासोबत विविध किराण्याच्या वस्तू आपण काय आणायचं बंद करू शकत नाही। त्यामुळे हुशार बना, सावधान रहे, सतर्क रहे, याप्रमाणे आपल्याला आता हुशार बनावं लागेल। अन्यथा जर आपण दुसऱ्यांच्या विचारांवरती चालत राहिलो तर आपला मोठा तोटा होईल, कारण दुसऱ्यांचे विचार हे त्यांच्या अभ्यासावरती अवलंबून असतात। जर तुम्हाला कोणी सांगत असेल की काहीच होणार नाही, वस्तूंच्या किमती वाढणार नाही, तर यामध्ये तुम्ही तुमच्या पायावरती मोठा दगड मारून घेत आहात। परंतु जर तुम्हाला हे समजलं की या वस्तू का वाढणार आहेत, या वस्तू मागवण्याची कारणे काय आहेत, यासोबत कोणत्या वस्तू स्वस्त होण्याची चिन्हे दिसत आहेत, हे जर तुम्हाला माहिती समजले तर तुम्ही तुमचा निर्णय अचूक घेऊ शकता आणि तुमचा फायदा सुद्धा 100% होऊन जाईल। बघा, प्रत्येकाला 50 किंवा 70 हजार किंवा 1 लाख रुपये पगार नसतो, सर्वसामान्यांना सरासरी 15 ते 20 हजार रुपये पगार असतो। आणि जर हा पगार आपण फक्त या वस्तूंची खरेदी करण्यासाठी वापरावा लागत असेल तर आपलं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे। त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की आपलं महिन्याचं बजेट कोलमडलं नाही पाहिजे तर तुम्ही या वस्तू तात्काळ खरेदी करून ठेवायच्या आहेत। तुम्हाला 100% आश्चर्याचा धक्का बसेल, परंतु आता तुम्हाला हळूहळू याची सवय होणार आहे। जसं मोदी साहेबांनी सांगितलेलं होतं की अच्छे दिन आएंगे, तसंच आता आपल्याला अच्छे दिन येणार आहेत। आता हे अच्छे दिन महागाईचे येणार आहेत की स्वस्ताईचे येणार आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने आता पाहून घेऊयात। परंतु कोणत्या वस्तूंच्या किमती किती रुपयांनी स्वस्त होतील, कोणत्या वस्तूंच्या किमती किती रुपयांनी वाढतील, कोणत्या वस्तू प्रचंड मागणार आहेत, कोणत्या वस्तूंची खरेदी आता करायची आहे, कोणत्या वस्तूंची खरेदी परत करायची आहे, तर याची आपण अभ्यासपूर्ण आणि सविस्तर माहिती आता आपल्याला सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल आणि तुम्हाला सुद्धा या 15 वस्तूंची गरज या ठिकाणी लागत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे, कोणत्या वस्तूंची खरेदी करून ठेवा आणि कोणत्या वस्तूंच्या किमती किती रुपयांनी वाढणार आहेत, तुम्ही या वस्तू कधी खरेदी करायच्या आहेत, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। आता बघा मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये डाळी असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये मसाले असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये तेल असते, प्रत्येकाच्या घरामध्ये अंगाचे साबण असते, कपड्याचे साबण असते, प्रत्येकाच्या घरामध्ये रोज दूध येतं, प्रत्येकाच्या घरामध्ये रोज चहापत्ती लागते, चहा बनतो, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाला आपापली कपडे खरेदी करायचे असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये गाड्या असतात, गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल लागतं, प्रत्येकाच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल किंवा नसेल, परंतु ज्यांच्याकडे ट्रॅक्टर असेल त्यांना डिझेलची आवश्यकता असते, 4 व्हीलर गाड्या असतील तर त्यांना सुद्धा डिझेलची आवश्यकता असते। म्हणजेच तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आपण 8 दिवसातून एकदा तरी मटण खात असतो, चिकन खात असतो, मासे खात असतो। यासोबतच आपण हे मासे बनवण्यासाठी, चिकन बनवण्यासाठी तेल खरेदी करून आणतो, विविध प्रकारचे मसाले आणतो, फुटाणे आणतो, यासोबत ज्वारीची खरेदी करतो, बाजरीची खरेदी करतो, आपण बाजारामध्ये गेलं तर कांदा खरेदी करत असतो, टोमॅटो खरेदी करतो, कोथिंबीर खरेदी करतो, हिरव्या मिरच्या खरेदी करत असतो। तर अशा आपण विविध वस्तू खरेदी करत असतो, बाजारामधून विविध वस्तू आणतो, किराण्याच्या दुकानामधून विविध वस्तू आणतो। तर या वस्तू आता प्रचंड मागणार आहेत, कारण या वस्तूंच्या किमती आता गगनाला भिडणार आहेत, कारण या वस्तू काय आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये मिळत नाहीत। या ज्या वस्तू आहेत या वस्तू बाहेरच्या देशामधून आपल्या राज्यामध्ये येतात, आपल्या देशामध्ये येतात आणि या ठिकाणी त्या वस्तू आपल्याला मिळत असतात। परंतु सध्याच्या स्थितीला काय झालेलं आहे, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मागच्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती सुरू होते। तर या युद्धजन्य परिस्थितीचा आता तब्बल 40 दिवसानंतर
म्हणजेच सरासरी 1.5 महिन्यांच्या आसपास हा फटका आता बसत आहे। त्यामुळे प्रत्येकाचं महिन्याचं बजेट आता कोलमडणार आहे। जर तुम्ही सावधान राहिला, सतर्क राहिलात आणि लवकरात लवकर तुम्ही महिन्याभराचा किराणा खरेदी करून ठेवला तर तुमच्या पैशांची बचत होईल। परंतु याकडे दुर्लक्ष केलं आणि तुम्ही या वस्तू खरेदी करून नाही ठेवल्या तर तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे आणि या वस्तू तुम्हाला जास्त पैसे मोजून आता खरेदी सुद्धा कराव्या लागणार आहेत। आता बघा मित्रांनो, ज्या वस्तू आता प्रचंड महाग होणार आहे तर त्या वस्तूंच्या किमती किती रुपयांनी वाढणार आहेत, तुम्हाला किती रुपयांना या वस्तू मिळणार आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये आता माहिती सांगत आहोत। बघा, सध्याच्या स्थितीला पाहिलं गेलं तर तुम्हाला पेट्रोल डिझेलचे दर माहिती असतील, परंतु पुढच्या 2 दिवसानंतर पेट्रोल डिझेलचे दर किती रुपयांनी वाढणार आहे त्याची माहिती देतो। यासोबतच आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी आता LPG म्हणजे लिक्विड पेट्रोलियम गॅस लागतो, तर आपला जो घरगुती गॅस आहे तर या घरगुती गॅसच्या किमती किती रुपयांनी वाढणार आहेत, यासोबतच खाण्याच्या तेलाच्या किमती किती रुपयांनी वाढणार आहेत। तुम्हाला जर शेंगदाण्याची गरज असेल, यासोबत मसाल्याचे पदार्थ, हळद असेल, मीठ असेल, मैदा असेल, साखर असेल, तूर असेल, विविध प्रकारच्या डाळी असतील, या जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर तुम्हाला आता प्रति किलो किती रुपयांना मिळणार आहे। यासोबत तुम्हाला सोनं किंवा चांदी खरेदी करायची असेल तर या सोन्या चांदींच्या किमती किती वाढणार आहेत, तुम्हाला मग 1 तोळा सोनं 1 किलो चांदी किती रुपयांना मिळणार आहे, किती हजार रुपयांचा तोटा तुमच्या खिशाला आता बसू शकतो। आणि ज्या बाहेरच्या देशामधून आपल्या देशामध्ये ज्या वस्तू येत आहेत तर त्या वस्तू तुम्हाला आता किती रुपयांनी महाग मिळणार आहे त्याचीच माहिती आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। तर आता आपण सुरुवातीला पेट्रोल डिझेलच्या किमतींपासून सुरुवात करूया। तर बघा, आजचा जर बघायला गेलं तर पेट्रोलचा दर आहे प्रति 1 लिटर 112 रुपये आणि डिझेलचा दर पाहायला गेलं तर 93 रुपयांना आज 1 लिटर डिझेल मिळत आहे। तर तुम्हाला आता हे पेट्रोल आणि डिझेल किती रुपयांनी वाढून मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। परंतु आजचा सोन्या चांदीचा दर लक्षात घ्या। बघा, आज प्रति 1 या ठिकाणी तोळ्याचा भाव आहे 1,56,000 रुपये आणि चांदीचा दर 2,60,000 रुपये। हे झाले सोन्या चांदीचे दर, पेट्रोल डिझेलचे दर। आजचा विचार करायला गेला तर शेंगदाण्याचा दर काय आहे, तेलाचा दर काय आहे, यासोबतच डाळींचा दर काय आहे, आज कांदा कसा किलो आहे, टोमॅटो कसं किलो आहे, कोथिंबीरीची पेंडी तुम्हाला किती रुपयांना मिळत आहे, मटणांच्या किमती असतील, अंड्यांच्या किमती असतील, तर या सर्व वस्तूंच्या किमती आता आपण पाहणार आहोत आणि या तुम्हाला उद्यापासून किती रुपयांनी वाढवून मिळणार आहेत। तुम्हाला 1 लिटर पेट्रोलसाठी, 1 लिटर तेलासाठी, या ठिकाणी 1 तोळा सोन्यासाठी, 1 किलो चांदीसाठी किती पैसे जास्त मोजावे लागू शकतात याचीच माहिती आता सांगत आहे। माहितीनुसार आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरासरी गॅसच्या किमती बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 950 रुपयापर्यंत तुम्हाला गॅस मिळत आहे। तर हा गॅस तुम्हाला या जून महिन्यामध्ये 1000 ते 1050 रुपयापर्यंत मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच गॅसच्या किमतीमध्ये 50 ते 100 रुपयांची वाढ होऊ शकते। आणि आता हे जे पेट्रोल डिझेलचे रेट आहे तर याच्यामध्ये अजून 5 ते 6 रुपयांची वाढ होऊ शकते। म्हणजे सध्याच्या स्थितीला 112 रुपयांवरती पेट्रोलचा दर गेलेला आहे। अगोदर हा पेट्रोलचा दर 107 रुपये होता, म्हणजेच याच्यामध्ये 5 रुपयांची वाढ अगोदरच झालेली आहे। आता अजून 5 ते 6 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। यासोबत डिझेलच्या किमती 93 रुपयांवरती आलेल्या आहेत, तर या डिझेलच्या किमती अजून 2 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। म्हणजेच 95 रुपयापर्यंत हे डिझेल जाऊ शकता। यासोबत आता शेंगदाण्यांच्या किमती 3 रुपयांनी वाढणार आहेत। यासोबतच अंडे असतील तर अंड्याची किंमत 1 रुपयाने, यासोबत कांदा बटाटा असेल, यासोबतच शेतकऱ्यांच्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूंच्या किमती आता वाढणार आहे। कारण मागच्या काही दिवसांमध्ये कांद्याला प्रति 1 किलो 5 रुपये 10 रुपये भाव होता, परंतु आता कांद्याचा सुद्धा भाव वाढण्याची शक्यता आहे। यासोबत आपण रोजच्या किराण्याच्या ज्या वस्तू आणतो तर त्या वस्तूंमध्ये 5 रुपये 10 रुपये 15 रुपये 20 रुपये ते 25 रुपयापर्यंत याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्धाचा फटका बाहेरच्या देशातील नागरिकांना बसलेला आहे। आता आपल्या भारत देशातील नागरिकांना बसणार आहे अशी माहिती सुद्धा मिळत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विविध वस्तूंच्या किमती अजून या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे, परंतु काही वस्तूंच्या किमती स्वस्त सुद्धा होऊ शकतात। बघा, खाण्याच्या वस्तूपासून रोजच्या दैनंदिन जीवनामधील सर्व वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। अजून 2 दिवसानंतर परत एकदा एक यादी येणार आहे, परंतु जर तुम्ही घाई गडबड केले तर तुमचा तोटा होऊ शकतो। त्यामुळे अजून 2 दिवस वाट पाहायची आहे, त्यानंतर खरेदी करायला सुरुवात करा।